अमित वगैरे अकॅडमी. बघा आज आपण शिकणार आहे इंडेफिनाइट इंटिग्रेशन एक्सरसाइज. कोणतं चालू आहे आपलं 3.2 मधला ए टाइप चालू आहे. ठीक आहे, म्हणजे आता क्वेश्चन नंबर फर्स्ट तर पूर्ण झालेला आपला. क्वेश्चन नंबर 2 मध्ये आपला कोणता क्वेश्चन झाला टोटल, तो क्वेश्चन नंबर 2 मध्ये आपले 4 क्वेश्चन झालेले आहेत. ओके, मग 4च्या पुढे जे काही क्वेश्चन आहेत म्हणजे त्याच्या पुढचे अजून 4 ते ह्या टाइपचे असणार आहेत. ठीक आहे, मग जर ह्या टाइप मध्ये आले तर कसं सॉल्व्ह करायचं क्वेश्चन नंबर 2 मधला कितवा 5वा 6वा 7वा 8वा 9वा क्वेश्चन. ठीक आहे, ते कसं सॉल्व्ह करायचं मी ते तुम्हाला आता सांगतोय. ठीक आहे, व्यवस्थित लक्ष द्या. पहिलं मी बेसिक सांगेन. ओके, तसंच जे कोणी चॅनल नवीन असतील प्लीज सबस्क्राईब करा. तुमचा सबस्क्राईब मला नेहमी आणून देतो. ठीक आहे, तसंच बघा डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये जावा, तिथं बघा व्हॉट्सअप लिंक आहे. ओके, व्हॉट्सअप लिंक वर तुम्ही तिथं क्लिक करा, डायरेक्ट तुम्ही व्हॉट्सअप ग्रुपवर जॉईन करू शकता. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला समजेल आपलं लेक्चर किती वाजता असतं, सकाळी असतं का संध्याकाळी. ठीक आहे, मागचे 2 दिवस झालेत की लेक्चर झाले ना आपलं. ठीक आहे, माझा काही म्हणजे नाही का ऑफलाईन लेक्चर पण होते आणि घरी काम पण होतं म्हणून लेक्चर झाले नाही. ठीक आहे, ते मी लवकरच कव्हर करून टाकेन. आणि हे जे काही कन्सेप्ट आहे हे तुम्हाला समजलं पाहिजे बोर्डला की कशा टाईपचे येतात. ओके, तर जेवढं म्हणजे नाही का ते तुम्हाला कळालं एकदा की कोणत्या टाईपचे येतात तर तुम्ही आरामशीर सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे, चला लक्ष द्या व्यवस्थित. सो काय दिलं बघा इथं तुम्हाला दिलं इंटिग्रल टाईप. आपल्याला क्वेश्चन नंबर सेकंड मधला 5व्या पासून सॉल्व्ह करायचंय. ठीक आहे, कुठून क्वेश्चन नंबर सेकंड पासून 5व्या पासून सॉल्व्ह करायचंय. ठीक आहे, सो त्याच्यामध्ये बघा कोणत्या कोणत्या टाईपचे इंटिग्रेशन येऊ शकतात. सो जर समजा इंटिग्रेशन ऑफ a sin x प्लस b cos x, म्हणजे a म्हणजे कोणता पण कॉन्स्टंट नंबर असेल, समजा 5 आहे, sin x प्लस b cos x, समजा b च्या जागी समजा 6 असला असता, कोणता पण नंबर येईल. ओके, सो साइन आणि कॉस तिथं पाहिजे. ठीक आहे, अपॉन सी च्या जागी समजा 4 नंबर असला असता, 4 sin x प्लस समजा इथे 10 cos x असला असता. तर असा जर क्वेश्चन आला तर पहिला काय करायचं माहिती का, पहिला हा फॉर्म्युला यूज करायचा. बघा हा वाला फॉर्म्युला यूज करावा लागेल. ठीक आहे, ऍक्च्युली काय आहे हे समजून घ्या. बघा हे काय आहे, न्यूमरेटर लिहायचं. पहिलं काय लिहिणार, न्यूमरेटर, म्हणजे तुम्हाला पहिलं न्यूमरेटरला चेंज करायचंय. ओके, डिनोमिनेटरला काहीच चेंज करायचं नाही, एवढं लक्षात ठेवा. सो पहिलं न्यूमरेटरला चेंज करायचं. न्यूमरेटरला कसं चेंज करणार, समजा न्यूमरेटरची व्हॅल्यू काय a sin x प्लस b cos x, म्हणजे इथे लिहिणार a sin x प्लस b cos x. ठीक आहे, विच इज इक्वल टू सो a इंटू डिनोमिनेटर. a इंटू डिनोमिनेटर म्हणजे काय, ही व्हॅल्यू आतमध्ये लिहिणार. सो इथे येणार c sin x प्लस d cos x. ओके, हे असं येणार. सो प्लस b इंटू फॉर्म्युला लक्षात ठेवा, a इंटू डिनोमिनेटर b इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनोमिनेटर. डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनोमिनेटर हे लिहावं लागेल. सो डेरिव्हेटिव्ह ऑफ, बघा b तसाच ठेवलाय, डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनोमिनेटर. ओके, पहिलं a इंटू डिनोमिनेटर ऍज इट इज द्यायचं आणि प्लस b इंटू, बघा हे b, मग आपल्याला इथून a आणि b ची व्हॅल्यू काढावं लागेल. ठीक आहे, मी तुम्हाला सांगेल त्याच्यामध्ये. पण ऍक्च्युली फॉर्म्युला कोणता आहे आणि कोणत्या टाईपला यूज करायची हे माहिती पाहिजे. जर समजा माझा क्वेश्चन a sin x अपॉन c sin x प्लस b cos x असला तरी मी हाच फॉर्म्युला यूज करणार. ठीक आहे, जरी b cos x नसला तरी. ओके, किंवा असा असेल समजा b cos x अपॉन c sin x प्लस d cos x, तरी मी हाच फॉर्म्युला यूज करणार. ठीक आहे, म्हणजे डिपेंड करतं क्वेश्चन कसा विचारला. किंवा जर समजा हे पण विचारले आणि हे पण विचारले ह्या टाइप मध्ये, तरी मी हा फॉर्म्युला यूज करणार. ठीक आहे, सो b इंटू डिनोमिनेटर म्हणजे काय, डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनोमिनेटर म्हणजे काय ना, c sin x चा डेरिव्हेटिव्ह काढावा लागेल. c तसाच येणार. ठीक आहे, c तसाच येणार. sin x चा डेरिव्हेटिव्ह काय तो cos x इथं प्लस d तसाच येणार आणि cos x चा डेरिव्हेटिव्ह काय तर मायनस sin x. सो मायनस sin x झालं. हे असं आहे ना, a नी आतमध्ये मल्टिप्लाय करायचं, b नी आतमध्ये मल्टिप्लाय करायचं आणि साइनच्या टर्म एका साइडला घ्यायचं आणि कॉसच्या टर्म एका साइडला. मग साइनचं जे काय कोइफिशियंट येईल ते ह्या साइनच्या कोइफिशियंटच्या इक्वल लिहायचं. ठीक आहे, मी तुम्हाला सांगेल मेन म्हणजे ते क्वेश्चन मध्ये समजेल तुम्हाला. ठीक आहे, पण एवढा सध्या तुम्हाला माहिती पाहिजे, हा फॉर्म्युला यायला पाहिजे. ठीक आहे, जर समजा किंवा क्वेश्चन माझा असा असेल, और इंटिग्रेशन ऑफ a e रेस टू x असा क्वेश्चन आहे, प्लस b अपॉन c e रेस टू x प्लस d. जर समजा x च्या जागी 4 असेल, e रेस टू x आहे, किंवा असं पण असू शकतं e रेस टू 4x पण असू शकतं. ठीक आहे, जर इथे e रेस टू 4x आहे तर इथे e रेस टू 4x पाहिजे. ठीक आहे, त्यानुसार क्वेश्चन म्हणजे डिफरंट पण असू शकतं, असं काही नाही की सेमच असेल. पण a b c d बघा ह्याचा कोइफिशियंट ह्याचा कोइफिशियंट आणि इथं कॉन्स्टंट नंबर जर असं असेल
तरी तुम्हाला हे यूज करावं लागेल. मग त्यावेळेस न्यूमरेटर काय घेणार, न्यूमरेटर हे घ्यावं लागेल. ओके, आणि डिनॉमिनेटर तुम्हाला हे घ्यावं लागेल. इथं पुट करा, डिनॉमिनेटर इथं पुट करा. ठीक आहे. आता फॉर्म्युला फक्त लक्षात ठेवा, कारण कसं एकदम डीप मध्ये नाही सांगता येणार आहे. डीप मध्ये गेलं तर खूप मोठं होणार आहे सम. ऍक्च्युली क्वेश्चनच आपल्याला मोठा आहे. ओके, तिथंच लय वेळ लागेल. ठीक आहे, हे एवढं लिहून घ्या, हे आणि हे लिहून घ्या. ठीक आहे, आणि अभ्यास मला सेंड करा, हे झाल्यावर सेंड करा नक्की. ठीक आहे, चला काढा लवकर स्क्रीनशॉट. हे लिहू नका, हे लिहा. टाईप कोणता आहे हा, तोच टाईप आहे ना आता जो सांगितला मी तुम्हाला. बघा, a sin x, a ची व्हॅल्यू तर 1 आहे. ठीक आहे, b cos x म्हणजे b ची व्हॅल्यू 2 आहे, c sin x प्लस d cos x. ठीक आहे, म्हणजे टाईप तोच आहे. ओके, मग आपण फॉर्म्युला कोणता यूज करतो हे आता मी सांगितलंय. सो काय यूज करणार आपण, बघा शॉर्टकट मध्ये लिहायचा. ठीक आहे, सो काय लिहितो आपण, न्यूमरेटर इक्वल टू a इंटू डिनॉमिनेटर. ओके, असं लिहायचं, प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ, सो b ब्रॅकेट मध्ये डेरिव्हेटिव्ह ऑफ कुणाचं, डिनॉमिनेटरच ब्रॅकेट मध्ये लिहितो. ठीक आहे, चला आता मग करा पटकन सॉल्व. बघा कसं आहे ना, आता टाईप तर तोच आहे ना. मग आता जस्ट मी तुम्हाला तेच एक्सप्लेनेशन दिलं. ओके, म्हणजे काही काही असे कन्सेप्ट आहे मला जिथल्या तिथंच एक्सप्लेन करावं लागेल. ठीक आहे, नाहीतर मग तुम्ही बोलणार अरे हे कधी शिकवलं सरांनी. जर मी सर्वात आधीच एक्सप्लेन केलं असतं ना की हे पण टाईप आहे आपल्यामध्ये, तर तुम्ही विसरून गेला असता. ठीक आहे, म्हणून मी वन बाय तिथे एक्सप्लेन करतोय. ठीक आहे, सो न्यूमरेटर काय आपला, न्यूमरेटर हे आहे साइन एक्स प्लस 2 cos x. ओके, हे आपलं न्यूमरेटर आहे, इक्वल टू a इंटू डिनॉमिनेटर. डिनॉमिनेटर काय आहे, डिनॉमिनेटर बघा हे आहे, सो 3 sin x प्लस 4 cos x. ठीक आहे, सो आता बघा अजून काय काय होईल इथं, प्लस b तसाच. ओके, डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर, आता डेरिव्हेटिव्ह डिनॉमिनेटरचा काढा, 3 तसाच येणार, sin x चा डेरिव्हेटिव्ह काय येतो, cos x येतो. सो इथे लिहिणार मी cos x. ठीक आहे, सो प्लस 4 तसाच, पण डेरिव्हेटिव्ह ऑफ cos x काय येतं, मायनस sin x येतं. सो इथे ना मायनस येणार. ठीक आहे, मायनस sin x. ओके, चला झालं आता, हे तर इझी होतं. मग एवढं लक्षात ठेवा, न्यूमरेटरच्या जागी तुम्हाला हे लिहावं लागेल. ठीक आहे, न्यूमरेटरच्या जागी तुम्हाला हे लिहावं लागेल. ठीक आहे, आता तुम्ही बोलाल कसं लिहावं लागेल ते सांगेल तुम्हाला. इथं a ची व्हॅल्यू अननोन आहे, b ची व्हॅल्यू अननोन आहे. मग आता a आणि b कसं काढायचं हे माहिती पाहिजे. ठीक आहे, जर बघा तुम्ही डेरिव्हेटिव्ह काढला असेल ना, लगेच तुम्ही त्याला इक्वेशन 1 द्या. ठीक आहे, लगेच तुम्ही त्याला इक्वेशन 1 द्या. ओके, मग आता बाकीचं बघा काय करतो, साइन एक्स प्लस 2 cos x, a ने आतमध्ये मल्टिप्लाय करा, सो 3a येणार, बरोबर, साइन एक्स येणार, मांडणे. ओके, मांडणे, सो 4a cos x तसाच. ओके, प्लस b ने आतमध्ये मल्टिप्लाय करा, सो 3b cos x. ओके, इक्वेशन नंबर ह्याला द्या, इक्वेशन नंबर 1 ह्याला द्या, नाहीतर चुकून ह्याला द्या सांग, तसं चालणार नाही. सो 4b बघा मायनस तसंच 4b sin x, sin x. ठीक आहे, क्वेश्चन जरासा मोठा आहे, पेशन्स ठेवा, होऊन जाईल सॉल्व. सो आता बघा sin x प्लस 2 cos x इक्वल टू, बघा साइन ची टर्म एकत्र करा. ओके, बघा हे साइन आणि हे साइन एकत्र करणार, सो त्याच्यातून मी 3 बघा साइन एक्स मी कॉमन काढते. ओके, सो बघा म्हणजे इथे ना 3a बरोबर मायनस 4b आणि ब्रॅकेटच्या बाहेर साइन एक्स, संपला विषय. ठीक आहे, ह्याचा तर प्रश्न संपला. आता राहिला काय, cos x कॉमन काढा. बघा cos x कॉमन काढल्या. ठीक आहे, मग राहणार काय 4a प्लस 3b. ओके, हे 3b या आणि cos x कॉमन काढलेला आहे. ठीक आहे, मग बाय इक्वेटिंग साइन एक्स अँड cos x, किंवा असं म्हणू शकता बाय इक्वेटिंग कोइफिशियंट. ठीक आहे, बाय इक्वेटिंग कोइफिशियंट. ठीक आहे, मग कोइफिशियंट इक्वल करा. साइनचं काय इथं कोइफिशियंट 3a मायनस 4b. ओके, इक्वल टू ह्याचा कोइफिशियंट हे आणि साइन एक्स चा कोइफिशियंट काय, काहीच नाही म्हणजे 1 आहे. ठीक आहे, विच इज इक्वल टू 1. ओके, इझी. cos x चा कोइफिशियंट 4a मायनस प्लस 3b इक्वल टू cos x चा कोइफिशियंट 2 आहे. ठीक आहे, मग इथून तुम्हाला सायमल्टेनियसली सॉल्व्ह करावं लागेल. समजतंय का? बघा इथं काय आहे, इथं 3 आहे, इथं 4 आहे, इथं 4 आहे, इथं 3 आहे.
एक काम करा, हा जो कोइफिशियंट आहे बघा, ह्याला 4 ने मल्टिप्लाय करा ह्या इक्वेशनला. ओके, आणि ह्या इक्वेशनला इथे 3 आहे ना, इथे 3 ने मल्टिप्लाय करा. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला सायमल्टेनियसली इक्वेशन सॉल्व्ह करता येतं, मी एवढं समजतो. कारण जर तुम्हाला सायमल्टेनियसली सॉल्व्ह करता येत नसेल तर तुम्ही 12th स्टँडर्ड लिहून काय करताय, बरोबर ना, हा तर प्रश्न पडणारच. मग तुम्हाला हे सायमल्टेनियसली सॉल्व्ह करता यायलाच पाहिजे. जर येत नसेल तर तुम्ही माझ्या 10th स्टँडर्डचा पहिला एक्सरसाइज लिनियर इक्वेशन 1.1 बघा, कसं सायमल्टेनियसली इक्वेशन सॉल्व्ह केलंय मी. ठीक आहे, म्हणजे माझे मॅथ्सचे व्हिडिओ भरपूर आहे त्याच्यामध्ये. ओके, समजतंय का. हे सायमल्टेनियसली इक्वेशन सॉल्व्ह केल्यावर तुम्हाला ए आणि बी ची व्हॅल्यू भेटेल. ठीक आहे, सो मी इथं बघा ह्याला इक्वेशन 1 दिले. ओके, मग हे जर तुम्ही सॉल्व्ह केलं तर ए ची व्हॅल्यू काय भेटणार बघा, मी इथं लिहितो ए ची व्हॅल्यू मला भेटणार. सो मी ए ची व्हॅल्यू डायरेक्ट लिहितो. ठीक आहे, ए ची व्हॅल्यू 11/25 भेटणार. ओके, 11/25. आणि बी ची व्हॅल्यू काय भेटते, सो बी ची व्हॅल्यू मी काढून देणार नाही, हे तुम्ही करायचंय. सायमल्टेनियसली यायलाच पाहिजे तुम्हाला, काही पण होऊ दे. सो बी ची व्हॅल्यू येते 2/25. 2/25. ठीक आहे, समजतंय का. सो आता पहिलं एवढं स्क्रीनशॉट काढा लवकर. चला लवकर काढा, झालं. सो बघा आता काय करणार, नीट लक्ष द्या. ए ची व्हॅल्यू 11/25, बी ची व्हॅल्यू 2/25. ठीक आहे, मग आता मी काय करणार, त्याच्या खाली काय लिहिणार मी बघा, असं लिहिणार. याची गरज पण नाही आता. ओके, सो आता बघा त्याच्या खाली काय लिहिणार, खाली येणार. सो इथे लिहिणार मी पुट इन इक्वेशन 1. म्हणजे ए आणि बी ची व्हॅल्यू पुट करा इक्वेशन नंबर 1 मध्ये. इक्वेशन 1 तर इथंच आहे. सो ए च्या जागी किती लिहिणार, ए च्या जागी किती आलं असतं 11/25. ओके, 11/25. ओके, आणि बी ची व्हॅल्यू किती आली होती 2/25. झालं, म्हणजे न्यूमरेटरची व्हॅल्यू मी सॉल्व्ह केलेलं आहे. ओके, मग आता एक काम करा, क्वेश्चन लिहा ऍज इट इज. इंटिग्रेशन ऑफ साइन एक्स प्लस 2 कॉस एक्स अपॉन 3 साइन एक्स प्लस 4 कॉस एक्स. ठीक आहे, dx. ओके, क्वेश्चन मी ऍज इट इज लिहिला. मग आता काय करणार, इंटिग्रेशन ऑफ बघा साइन एक्स प्लस 2 कॉस एक्स. ओके, म्हणजे न्यूमरेटरच्या जागी मी ही व्हॅल्यू लिहिणार. समजतंय का, असं करणार. सो न्यूमरेटरच्या जागी ही व्हॅल्यू लिहिणार, इझी. सो काय ना मग आता 11/25 3 साइन एक्स प्लस 4 कॉस एक्स. ठीक आहे, प्लस 2/25. ओके, 3 कॉस एक्स मायनस 4 साइन एक्स. ठीक आहे, इझी होतं. अपॉन 3 साइन एक्स प्लस 4 कॉस एक्स. ठीक आहे, चला पहिले एवढं स्क्रीनशॉट काढा लवकर, मग पुढे सांगता येईल मला. आता बघा काय करायचं इथं ह्या स्टेप मध्ये बघा. आता हे टर्म बघा इथं प्लस आहे. सो हे टर्म याच्याबरोबर डिवाइड करायचं आणि ही टर्म याच्याबरोबर डिवाइड करा, झाला आन्सर, लगेच येऊन जाईल बघा. सो काय येणार आता, आय इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 11/25 मी हे बाहेर काढतोय. सो आता कसं काढतो, इथून काढतो. ठीक आहे, आय इक्वल टू 11/25 हे बाहेर. ओके, सो आता हे टर्म ह्याच्याबरोबर डिवाइड करा. सो काय येणार 3 साइन एक्स प्लस 4 कॉस एक्स अपॉन सेम खाली टर्म तीच आहे, बरोबर ना, प्लस 4 कॉस एक्स. इथे येणार dx, कारण dx ने पण मी आपल्याला मल्टिप्लाय करतोय. प्लस इथं 2/25 हे इंटिग्रेशन आतमध्ये जाणार. सो त्यावेळेस ही अख्खी टर्म याच्याबरोबर डिवाइड होणार. सो त्यावेळेस 2/25 हे बाहेर येणार आणि इंटिग्रेशन ऑफ 3 कॉस एक्स मायनस एक्स नेट काढतो मायनस 4 साइन एक्स अपॉन काय येणार 3 साइन एक्स. ओके, प्लस 4 कॉस एक्स. इथे येणार dx. एक मिनिट, दिसतंय का बघू दे मला तुम्हाला तिथलं. ठीक आहे, चला लास्टला इथे dx आहे, हे लक्षात ठेवा. सो आता बघा, आता ही टर्म आणि ही टर्म कॅन्सल. ओके, सो राहणार काय मग 11/25 इंटिग्रेशन ऑफ हे कॅन्सल झालं 1 राहणार आणि dx.
ओके प्लस 2/25. आता हे कन्सेप्ट नीट समजा. आता बघा किती इझी. आता लास्ट एकच स्टेप मध्ये आन्सर आहे. ओके बघा याचं डेरिव्हेटिव्ह वर प्रेझेंट आहे का नाही ते बघा. सो 3 तसंच येणार. ह्याचं डेरिव्हेटिव्ह म्हणजे हे फंक्शन आहे. ठीक आहे साइन एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय येतं कॉस एक्स बरोबर. आणि हे प्लस तसाच. ओके 4 तसाच. कॉस एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय येतं मायनस साइन एक्स येतं. सो मायनस साइन एक्स म्हणजे मायनस आणि प्लस मायनस होणार. ठीक आहे म्हणजे साइन एक्स येणार. ओके सो बघा याचं डेरिव्हेटिव्ह वर आहे का बघा 3 cos x मायनस 4 आणि हे साइन एक्स तसंच. म्हणजे या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह वर प्रेझेंट आहे. मग मी कसं लिहितो लॉग ऑफ एफ ऑफ एक्स. एफ ऑफ एक्स म्हणजे दिस फंक्शन. सो लॉग ऑफ मॉड टाका किंवा ब्रॅकेट टाका 3 sin x प्लस 4 cos x प्लस c. ठीक आहे ह्याचं इंटिग्रेशन थांबा अजून याचं इंटिग्रेशन काढू दे मग c देतो तिथं. ठीक आहे 11/25. हा इंटिग्रेशन ऑफ 1 काय येतं दॅट इज x येतं. सो 11/25x प्लस 2/25 लॉग ऑफ 3 हे साइन आहे. ठीक आहे 3 sin x प्लस 4 cos x. ओके प्लस c आणि लास्टला सिन्स हे लिहा प्रॉपर्टी लिहा याची प्रॉपर्टी काय लिहिणार. सो सिन्स एफ इंटिग्रेशन ऑफ x चं डेरिव्हेटिव्ह वर आहे म्हणजे या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह वर आहे. सो dx ह्याचं इंटिग्रेशन काय येतं. सो दॅट इज लॉग ऑफ f ऑफ x. लॉग ऑफ f ऑफ x. ठीक आहे हे असं येणार. ओके एवढं येणार. चला काढा स्क्रीनशॉट. पाठीमागं आन्सर चुकलेलं आहे. ठीक आहे आपलं जे आलेलं आहे ते एकदम करेक्ट आलेलं आहे. ठीक आहे पाठीमागं आन्सर चुकलेलं आहे. तर तुम्ही बोलणार परत सर चुकीचं शिकवतात. नाही चुकीचं क्वेश्चन कधीच शिकवणार नाही. ठीक आहे लक्षात ठेवा. सो चला काढा स्क्रीनशॉट. नेक्स्ट क्वेश्चन 6 वाला बघा. 6 मध्ये काय करायचं इथं. सो दिसताना तुम्हाला तो टाईप दिसत नाहीये सध्या नाही का. a sin x प्लस b cos x अपॉन c sin x प्लस d cos x असं तुम्हाला दिसत नाहीये. ठीक आहे दिसतंय का नाही फक्त टॅन दिसतंय. मग त्यावेळेस काय करणार तुम्हाला सिम्प्लिफाय करावं लागेल. बघा कसं करणार सिम्प्लिफाय. सो i इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन 2 प्लस 3 तसाच. मग टॅनला मी असं लिहू शकतो का sin x अपॉन cos x लिहू शकतो. ठीक आहे सो हे मी असं लिहू शकतो. सो आता काय येणार. सो इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन तसाच इथं dx येणार. ओके 2 बघा cos x इथं डिवाइड तिकडे गेला मल्टिप्लाय म्हणजे cos x इंटू 2 cos x येणार. 2 cos x प्लस 3 sin x. ओके हे 3 आहे 3 आहे dx अपॉन होल डिवाइड बाय cos x येणार cos x. मग आता हे cos x हे वर जाणार. सो म्हणजे काय येणार इथं इंटिग्रेशन ऑफ cos x अपॉन 2 cos x प्लस 3 sin x येणार. ओके हे असं येणार. ओके चला पहिले आता एवढं स्क्रीनशॉट काढा. मग आता ही टर्म मला आता वर घ्यावं लागेल. ओके चला काढा लवकर पटकन. म्हणजे मला कोणत्या टाइप मध्ये आलं आता हे a sin x ओके प्लस b cos x पण फक्त a नाही इथं आहे का नाही. ठीक आहे चला काढा स्क्रीनशॉट पहिले लवकर. हा बघा आता फॉर्मॅट कसा आहे तो. सो cos x आहे आणि डिवाइड बाय 2 cos x प्लस 3 sin x. आता तुम्ही बोलणार sin x पहिला का नाही हे का नाही हा दुसरा का नाही. चालेल कसं पण चालेल पण बघा ना sin ला कोइफिशियंट आहे हो आहे. cos ला कोइफिशियंट आहे हो आहे. मग आपल्या मेथडने सॉल्व्ह करायचं. ठीक आहे सो तुम्हाला पहिलं स्टार्टिंगला बोललं होतं मे बी इथं साइन नसणार मे बी इथं cos नसणार. ठीक आहे आता इथं साइन नाहीये मग तरी आपल्याला त्याच मेथडने करायचं सॉल्व्ह. ठीक आहे सो बघा आता काय ना काय तिथं फॉर्म्युला कोणता यूज करणार. न्यूमरेटर इक्वल टू a इंटू डिनोमिनेटर. ओके a इंटू डिनोमिनेटर प्लस b इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ डेरिव्हेटिव्ह कुणाचा काढणार डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनोमिनेटर. ओके हा फॉर्मॅट लक्षात राहू दे. ओके चला स्टार्ट. आता बघा काय काय करणार. सो न्यूमरेटर म्हणजे काय cos x आहे इक्वल टू a तसाच डिनोमिनेटर म्हणजे 2 cos x प्लस 3 sin x आहे ना. ठीक आहे प्लस b तसाच. ओके डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनोमिनेटर म्हणजे 2 तसाच येणार आणि cos x चा डेरिव्हेटिव्ह काय मायनस sin x येणार. cos x चा डेरिव्हेटिव्ह हे 2 तर तसाच cos x चा डेरिव्हेटिव्ह मायनस sin x.
ओके, आणि प्लस 3 तसाच डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स, डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स काय येतो, कॉस एक्स येतो. ठीक आहे. चला मग आता बघा जे आलेलं आहे ते पहिले त्याला काय करणार तुम्ही, इक्वेशन 1 लिहा. ओके, हे तर तुम्हाला मी सांगितलंय, जे लगेच डेरिव्हेटिव्ह काढायचा त्याला इक्वेशन नंबर द्या, विसरू नका. ओके, सो बघा आता काय काय करणार, आता ए तसाच 2 ए ने आतमध्ये मल्टिप्लाय करा. ठीक आहे, 2a cos x प्लस 3a sin x. आता बघा प्लस इंटू मायनस, मायनस 2b ओके sin x येणार. ओके, आता बघा प्लस इंटू प्लस, प्लसच येणार, b3 म्हणजे 3b, 3 नेट काढावं लागेल cos x. ठीक आहे, मग आता cos x चा कोएफिशियंट एका साइडला, sin x चे कोएफिशियंट एका साइडला. सो काय काय करणार बघा, आता इथं cos x आहे, इथं cos x आहे, मग cos x चा कोएफिशियंट वेगळा करा. सो म्हणजे काय येतं, 2a येणार, ह्याचा कोएफिशियंट 2a आहे, प्लस 3b. ओके, मग cos x कॉमन काढला, इथं बाहेर कॉमन, प्लस आता sin आणि हे sin 3a मायनस 2b. ओके, मायनस 2b आणि sin x तर मी कॉमन काढला झाला. मग आता काय करणार, आता तुम्हाला कम्पेअर करावं लागेल. बघा कम्पेअर, इथे cos x आहे. ओके, cos x, sin x आहे का इथं, sin x आहे का इथं, नाहीये, म्हणजे असं असणार बघा, cos x प्लस 0 sin x हे असं असतं. ठीक आहे, लक्षात ठेवा, इथं फक्त cos x आहे, मग मी cos x चाच कोएफिशियंट लिहिणार. सो इक्वेटिंग कोएफिशियंट. ओके, इक्वेटिंग कोएफिशियंट. सो आता इक्वेट करा, cos x चा कोएफिशियंट किती आहे, 2a प्लस 3b इक्वल टू cos x चा कोएफिशियंट 1, सो इथे लिहिणार 1. sin x चा कोएफिशियंट 3a मायनस 2b इक्वल टू, हे b या. ओके, हे b आहे. ओके, हा इथं sin x आहे का, sin x नाहीच आहे, म्हणजे त्याचा कोएफिशियंट 0 आहे. ठीक आहे, इझी, एकदम इझी. सो आता जर तुम्ही हे सायमल्टेनियसली सॉल्व्ह करणार, बघा ह्याला 3 ने मल्टिप्लाय करा, कारण इथं 3 आहे, ह्याला 3 ने मल्टिप्लाय, इथं 2 आहे, मग ह्याला 2 ने मल्टिप्लाय करा, मग तुम्हाला a आणि b भेटेल. सायमल्टेनियसली सॉल्व्ह करता यायलाच पाहिजे. ठीक आहे, मग a ची व्हॅल्यू काय येणार माहिती का, a ची व्हॅल्यू काय येते, मला बघू दे, 2/13 येणार. ओके, आणि b ची व्हॅल्यू येते, b ची व्हॅल्यू येते 3/13, 3/13. ओके, एवढं स्क्रीनशॉट करा लवकर पटकन. झालं. आता ही व्हॅल्यू कशात पुट करणार, बघा आता ह्याच्यात पुट करावं लागेल. चला हे रफ करतो. बघा a च्या जागी किती लिहिणार, a च्या जागी 2/13. सो इथे लिहावं लागेल खाली, याच्या खाली लिहा पुट इन इक्वेशन 1. मग 1 च्या जागी बघा a च्या जागी 2/13. ओके, आणि b च्या जागी काय लिहिलं, b च्या जागी 3/13 झालं. इझी. मग आता ह्याला इक्वेशन काढून टाका. ठीक आहे, खाली लिहा एक्स्ट्रा, पटापटा लिहा एक्स्ट्रा. काय, कारण मी बोर्डवर ऑलरेडी लिहिलेलं होतं, नाही तर तुम्ही बोलणार हे लिहायचंय का, लिहायचंय, ऑल सगळं लिहायचंय. ठीक आहे, सो आता काय करणार, म्हणजे माझा न्यूमरेटर म्हणजे हे असणार. ठीक आहे, सो पहिलं मी क्वेश्चन लिहून घेतो. ओके, क्वेश्चन काय आहे, cos x अपॉन 2 cos x प्लस 3 sin x, इथे येणार dx. ठीक आहे, सो आता न्यूमरेटरच्या जागी मी हे लिहिणार, समजला का. सो आता कसं आहे मग, इंटिग्रेशन ऑफ 2/13 2 cos x प्लस 3 sin x. ठीक आहे, बघा cos x च्या जागी हा फॉर्मॅट ठेवणार. ठीक आहे, प्लस 3/13 मायनस 2 sin x प्लस 3 cos x. ओके, अपॉन काय लिहिणार, 2 cos x प्लस 3 sin x, बाहेर dx लिहा. ठीक आहे, मग आता हे याच्या बरोबर डिवाइड करा आणि हे याच्या बरोबर डिवाइड करा. ठीक आहे, पहिला स्क्रीनशॉट काढा लवकर.
बघा नेक्स्ट काय करायचंय, थोडंसं राहिलंय. सो आता हे याच्या बरोबर डिवाइड करा आणि हे याच्या बरोबर डिवाइड करा, मग आन्सर लगेच येईल. सो बघा आय इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ, बघा आता मी हे याच्या बरोबर डिवाइड करतोय, आता हे कॉन्स्टंट आहे मग इंटिग्रेशनच्या बाहेर 2/13. आता हे याच्या बरोबर डिवाइड म्हणजेच काय होणार 2 cos x प्लस 3 sin x. ओके अपॉन ही टर्म ऍज इट इज 2 cos x प्लस 3 sin x. ठीक आहे, हे इथे येणार dx. सो पुढं प्लस 3/13, हे इंटिग्रेशनच्या बाहेर, बघा हे इंटिग्रेशन मी इथे नेतोय. आता हे याच्या बरोबर डिवाइड करतोय 3/13 बाहेर, इंटिग्रेशन ऑफ बघा -2 sin x प्लस 3 cos x प्लस 3 cos x अपॉन 2 cos x. ओके प्लस 3 sin x, 3 sin x इथे येणार dx. चला हे रब करू, हे रब करताना फक्त कसं आहे माहितीये का, खूप जास्त एक्सप्लेनेशन द्यावं लागतं आणि खूप जास्त सॉल्व्ह करावं लागतं, म्हणून जरासा टाइम लागतो. ठीक आहे, तुम्हाला वाटतं हा लय डिफिकल्ट क्वेश्चन आहे, डिफिकल्ट नाहीये. जर तुम्ही एकदा दोनदा प्रॅक्टिस केलं ना तर तुम्हाला ऑटोमॅटिक समजून जाईल. ठीक आहे, सो बघा आता हे आणि हे पूर्ण टर्म कॅन्सल, बघा 2 cos x प्लस 3 sin x सेम कॅन्सल. ओके मग राहिलं काय 2/13 इंटिग्रेशन ऑफ कॅन्सल 1 dx राहणार प्लस 3/13. आता हे नीट समजून घ्या, बघा ह्याचा डेरिव्हेटिव्ह वर प्रेझेंट आहे, हो असणारच. बघा 2 तसाच, कॉसचा डेरिव्हेटिव्ह काय तर मायनस साइन एक्स येतं. ओके प्लस तसाच 3 तसाच, साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय येतं कॉस एक्स. ठीक आहे, म्हणजे याचं डेरिव्हेटिव्ह वर प्रेझेंट आहे, बघा त्याचं तर याचं डेरिव्हेटिव्ह वर प्रेझेंट आहे, म्हणजे मी डायरेक्ट कसं लिहू रे, लॉग ऑफ मॉड ऑफ दिस फंक्शन 2 cos x प्लस 3 sin x. ओके मॉड नाही टाकलं चालेल, ब्रॅकेट टाकलं चालेल. ठीक आहे 2/13 आणि इंटिग्रेशन ऑफ 1 काय येतं दॅट इज x येणार प्लस 3/13 लॉग 2 cos x प्लस 3 sin x. ठीक आहे प्लस सी, हे तुमचं आन्सर आहे. आले काय पाठीमागचं याच्या अगोदरचं क्वेश्चन आन्सर जे आहे पाठीमागचं याचं जस्ट तुम्हाला पहिला क्वेश्चन शिकवला ते चुकीचं आहे. ठीक आहे, चौथा म्हणजे 5वा क्वेश्चन ह्याच्या अगोदरचा. ठीक आहे, आणि हा क्वेश्चनचा आन्सर बरोबर आहे टेक्स्ट बुक मध्ये. चला काढा स्क्रीनशॉट लवकर, 2/13 आहे बरोबर. चला इझी. हा आता बघा क्वेश्चन नंबर कोणता झाला आपला 7th. आता 7th मध्ये पण आपल्याला तोच टाइप यूज करावा लागेल. कसं काय बघा, तुम्हाला सांगितलं होतं मी ae⁻x प्लस b ce⁻x प्लस d. ओके मग हा जरी फॉर्मॅट असेल तरी तोच फॉर्म्युला असणार. कोणता, सो आता लिहितो बघा तो फॉर्मॅट असणार. ठीक आहे, सो बघा त्याच फॉर्मॅट मध्ये आहे ना क्वेश्चन. सो मग मी आता कसं करतो बघा, सो इथे लिहिणार मी न्यूमरेटर इक्वल टू काय यायला पाहिजे, न्यूमरेटर इक्वल टू a इंटू डिनोमिनेटर. ओके डिनोमिनेटर प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ कोणाचा काढणार, अरे यार पहिलं बी लिहायचं राहतो मी कधी पण, डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनोमिनेटर. ठीक आहे, हा फॉर्मॅट आहे. मग आता व्हॅल्यू पुट करा. सो न्यूमरेटर काय आहे आपला, हे व्हॅल्यू न्यूमरेटर. ठीक आहे, सो इथे लिहिणार मी 4e⁻x मायनस 25. ओके विच इज इक्वल टू a, डिनोमिनेटर काय हे डिनोमिनेटर आहे म्हणजे 2e⁻x मायनस 5 येणार. ओके प्लस बी तसाच, हा डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनोमिनेटर, डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनोमिनेटर म्हणजे ह्याचं डेरिव्हेटिव्ह काढा. ठीक आहे, डिनोमिनेटरचा डेरिव्हेटिव्ह. सो 2 तसाच, e⁻x चा डेरिव्हेटिव्ह काय येतं e⁻x येणार आहे. ठीक आहे e⁻x येणार, मायनस 5 चा डेरिव्हेटिव्ह 0 येणार, म्हणजे कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0 येतं. ठीक आहे, जरी 0 नाही तरी चालेल. हा आता बघा ह्याचं डेरिव्हेटिव्ह मी काढलेलं आहे. ओके म्हणजे ह्याला इक्वेशन 1 लगेच द्या पटकन. ठीक आहे, जर डेरिव्हेटिव्ह लगेच काढला असेल तर इक्वेशन 1 द्यायला विसरू नका, नाहीतर आन्सर पूर्ण चुकेल. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला समजणार नाही की आपल्याला इक्वेशन कोणत्या ह्याच्यामध्ये व्हॅल्यू पुट करायची. ठीक आहे, सो एवढं लक्षात ठेवा. सो आता बघा 4e⁻x मायनस 25 ए मल्टिप्लाय करा. सो ट्वाइस ऑफ a e⁻x. ओके ट्वाइस ऑफ a e⁻x
आता बघा 5a ने मल्टिप्लाय करा, सो 5a येणार प्लस ट्वाइस ऑफ b, ओके, ट्वाइस ऑफ b e रेस टू x. मग एक काम करा, e रेस टू x जे आहे ना ते कॉमन करा, म्हणजे काय ना 2a येणार प्लस 2b येणार, ओके, आणि e रेस टू x कॉमन, e रेस टू x कॉमन, मायनस 5a तसाच, ठीक आहे. मग आता इक्वेटिंग करा -25, ओके. मग आता इक्वेटिंग करा, सो इक्वेटिंग केव्हा काय ना, इक्वेटिंग कोइफिशियंट, हा e रेस टू x चा कोइफिशियंट काय 2a प्लस 2b इक्वल टू, बघा e रेस टू x चा कोइफिशियंट 4 आहे, सो 4 येणार, ठीक आहे. सो मी दुसरा बाजू लिहितो, ठीक आहे, कारण मी ते सॉल्व्ह करतो लगेच ते. सो -5a आहे, हे कॉन्स्टंट आहे, सो -5a तसाच लिहा, मायनसचं चिन्ह पण घ्या, विसरू नका. आणि इथं बघा हा कॉन्स्टंट, हा कॉन्स्टंट, हा कॉन्स्टंट इक्वेट करा, सो काय ना -25, ओके. सो मायनस मायनस कॅन्सल होणार, 5 इथं मल्टिप्लाय तिकडे गेला डिवाइड, ठीक आहे, म्हणजे 25/5, 25/5 दॅट इज a ची व्हॅल्यू किती येणार 5 येणार, ठीक आहे. a ची व्हॅल्यू किती आली 5 आली का, 5 a ची व्हॅल्यू, a ची व्हॅल्यू किती यायला पाहिजे 5 आली, ओके. दिसतंय का खालचं, हा दिसतंय. चला पटकन स्क्रीनशॉट काढा. मग आता ही व्हॅल्यू मी ह्याच्यामध्ये ठेवतो, ठीक आहे. चला ठेवू का, बघा मी ह्याला 2 ने डिवाइड करू का, 2 ने डिवाइड करतो म्हणजे a प्लस b इक्वल टू 4 येणार, ओके. सो म्हणजे a ची व्हॅल्यू 5 आहे प्लस b इक्वल टू 4. हे तुम्ही असं बाजूला सॉल्व्ह केलं तरी चालेल ना, ठीक आहे, मार्क्स जाणार नाही तुमचे, ओके. आता हे तिकडे शिफ्ट करा, म्हणजे b ची व्हॅल्यू किती येणार, हे 4 तसाच प्लस 5 आहे, तिकडे गेला -5, सो 4 - 5 -1, सो -1 आन्सर, ओके. आला आन्सर हेच. a ची व्हॅल्यू b ची व्हॅल्यू किती -3 कस काय, एक मिनिट थांबा, काय चुकलं, अरे सॉरी, एक मिनिट, हा ह्याला 2 ने डिवाइड करतोय ना, 2 ने डिवाइड केल्यावर बघा 2 कॅन्सल, सो 2 च्या टेबल मध्ये 4 आहे, डिवाइड बाय 2 करतोय, सो 2 राहणार इथं, ओके. मी 4 तसंच घेतलाय, विसरलो. सो आता तिकडे शिफ्ट करा, हे 5 तिकडे शिफ्ट करा, म्हणजे b ची व्हॅल्यू किती येणार, चला हे असंच लिहितो, सो b ची व्हॅल्यू येणार -3 येणार, ओके. चला काढा स्क्रीनशॉट लवकर. आता बघा काय करणार, b ची व्हॅल्यू -3, आता पुट करावं लागेल, ह्याच्या खालीच लिहा, ठीक आहे. सो आता मी त्याच्या खाली लिहितो पुट इन इक्वेशन 1, ठीक आहे. ही व्हॅल्यू पुट करा इक्वेशन 1 मध्ये. सो a ची व्हॅल्यू किती आहे 5, ओके, आणि b ची व्हॅल्यू किती आहे -3, सो इथे -3 येणार, इथं -3 येणार, ओके. आता बघा काय चला आता सांगा, बघा नीट लक्ष द्या व्यवस्थित. सो आता न्यूमरेटरच्या जागी मी हे लिहिणार, मग पहिलं मी क्वेश्चन लिहितो माझा, ओके. क्वेश्चन काय माझा, I इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 4 e रेस टू x मायनस 25 अपॉन 2 e रेस टू x मायनस 5 dx, ओके. सो याच्या जागी बघा मग हे लिहितो मी, झालं का. सो इथे येणार 5 2 e रेस टू x मायनस 5 -3 तसाच, इथं 2 e रेस टू x अपॉन ही टर्म तशीच खालची 2 e रेस टू x मायनस 5, ओके, dx, हे असं देतो, ओके. बघा आता हे याच्या बरोबर डिवाइड करा आणि हे याच्या बरोबर डिवाइड करा, येईल आन्सर. टाइम बघू दे मला, 6:10 झाले, चला लवकर होईल, चला लवकर काढ पटकन स्क्रीनशॉट झाला. 1-2 स्टेप मध्ये आन्सर करून देतो तुम्हाला लगेच. हा बघा आता हे याच्या बरोबर डिवाइड करा, म्हणजे I इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 5 बाहेर येणार, ठीक आहे. हे याच्या बरोबर डिवाइड 2 e रेस टू x मायनस 5 अपॉन हीच टर्म आहे 2 e रेस टू x मायनस 5, इथे येणार dx. आता 3 बाहेर, ठीक आहे, मायनस तसाच 3 बाहेर, इंटिग्रेशन ऑफ 2 e रेस टू x अपॉन 2 e रेस टू x मायनस 5, ठीक आहे. सो आता सांगा मला, टाइम बघावं लागतं, हे आणि हे कॅन्सल, सो 5 तसाच इंटिग्रेशन ऑफ 1 dx राहणार,
3 तसाच. बघा ह्याचा डेरिव्हेटिव्ह वर प्रेझेंट आहे का, 2 तसाच येणार, ई रेस टू एक्स चा डेरिव्हेटिव्ह ई रेस टू एक्स येणार, -5 चा डेरिव्हेटिव्ह 0 येतो, म्हणजे एवढं येणार. ठीक आहे, याचं डेरिव्हेटिव्ह वर येतं, म्हणजेच काय लिहिणार तुम्ही, लॉग ऑफ दिस फंक्शन 2e⁻x -5. ओके, रिझन घ्यावं लागेल. रिझन काय लिहिणार ते तुम्हाला माहिती काय लिहायचंय, इंटिग्रेशन ऑफ f ऑफ x f डॅश ऑफ x dx इक्वल टू लॉग ऑफ f ऑफ x. ठीक आहे, हे सारखं सारखं सांगणार नाही, हे तुम्हाला आता लक्षातच ठेवावं लागेल. ओके, 5 तसाच, ह्याचं इंटिग्रेशन x येणार 3 log 2e⁻x -5 प्लस c. टाइम बघू दे, येस 11 सेकंड. चला काढा स्क्रीनशॉट लवकर, चला काढा पटकन. चला आता हा क्वेश्चन पण सेम तसंच आहे, फक्त काय केलं, e⁻x जो आहे ना तो इथं असतो ना, तो इकडे घेतलाय, काही फरक नाही पडत. ठीक आहे, आपल्या मर्जीने करायचे व्यवस्थित. सो लक्ष द्या. सो बघा मी जरा शॉर्टकट मध्ये सांगतो. ठीक आहे, कारण मी असलाच क्वेश्चन केला मग तेच करायला जरासा बोर होतं. ठीक आहे, मी पटापटा करतो. सो न्यूमरेटर इक्वल टू काय घेतो मी, डायरेक्ट लिहितो, देऊ का डायरेक्ट, जाऊ दे आता स्टेप वाईज करतो. न्यूमरेटर इक्वल टू a डिनोमिनेटर प्लस काय लिहितो आपण, b डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनोमिनेटर. ओके, आता बघा न्यूमरेटर काय आहे, न्यूमरेटर हे आहे, मग मी एक काम करतो, हे पहिले लिहितो 12e⁻x आणि प्लस 20. ओके, a डिनोमिनेटर काय आहे 3e⁻x प्लस 4 आहे. ओके, b तसाच. आता डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनोमिनेटर काय ना, डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनोमिनेटर आहे 3e⁻x, काय तर 3e⁻x येणार, 3 तसाच राहणार, e⁻x चा डेरिव्हेटिव्ह e⁻x येणार. ठीक आहे, प्लस 4 चा डेरिव्हेटिव्ह 0 येतो, नाही लिहिले तरी चालेल. ठीक आहे, चला ओके. बघा आता काढलं इक्वेशन 1 द्या आता. सो आता a ने मल्टिप्लाय करा, 3a e⁻x प्लस 4a प्लस 3b e⁻x. ठीक आहे, मग आता काय करता येईल बघा, e⁻x कॉमन काढा, 3a तसाच. ओके, प्लस 3b आणि काय कॉमन काढतोय, e⁻x कॉमन प्लस 4a तसाच. ठीक आहे, 12e⁻x प्लस 20. सो इक्वेटिंग करा, सो इक्वेटिंग कोइफिशिएंट. ओके, सो काय ना 3a प्लस 3b, 3a प्लस 3b इक्वल टू e⁻x चा कोइफिशिएंट हे, e⁻x चा कोइफिशिएंट 12 आहे. ओके, सो इथं ह्या साईडला कॉन्स्टंट 4a आहे आणि इकडे काय 20, सो 20 लिहा इक्वल टू 20. अरे यार 20. ओके, 4 मल्टिप्लाय तिकडे गेला डिवाइड, 20/4 म्हणजेच किती येणार, दॅट इज 5 येणार. a ची व्हॅल्यू 5 आली. सो आता 5 इथे पुट करा, पहिले ते डिवाइडिंग बाय 3 करा. बघा 3 च्या टेबल मध्ये 12 आहे, मग सो पहिले 3 ने डिवाइड करा, किती येणार हे, 3 ने डिवाइड केला 4 येणार. ठीक आहे, a ची जागी 5 ठेवा, 5 ठेवला. सो आता b इक्वल टू 5 प्लस मध्ये तिकडे गेला मायनस, सो 4 - 5 -1, सो इथे आला -1. ओके, मग आता ही व्हॅल्यू ह्याच्यामध्ये पुट करा, मग आन्सर लवकर येईल. ठीक आहे, चला काढ स्क्रीनशॉट लवकर पटकन. झालं, बघा आता काय करतो मी, पुट इन इक्वेशन नंबर 1. ठीक आहे, पुट इन इक्वेशन 1. ठीक आहे, हा लास्ट क्वेश्चन घेतो, म्हणून त्यांना स्टॉप करतो. हा, a ची व्हॅल्यू किती आहे 5, इथे येणार 5. चला परत नाही येतेच, हे लिहितो डायरेक्ट, इथं 5 लिहितो. ओके, तुम्हाला डायरेक्ट पुट करायचा. ठीक आहे, b च्या जागी -1 म्हणजे इथं -1 येणार. ठीक आहे, आता काय करताय, सो आता पहिलं क्वेश्चन लिहा, क्वेश्चन ऍज इट इज लिहा, इंटिग्रेशन ऑफ 20 प्लस 12e⁻x अपॉन 3e⁻x प्लस 4. ओके, मग न्यूमरेटरच्या जागी बघा 20 प्लस 12e⁻x आहे, सो याच्या जागी हे लिहा. सो काय येणार मग 5 3e⁻x प्लस 4 मायनस 1 3e⁻x अपॉन 3e⁻x प्लस 4
ओके, इथे येणार dx. चला काढा स्क्रीनशॉट लवकर. इझी इझी क्वेश्चन आहे, अवघड नाही. आता काय करताय तुम्ही याच्यात, पाठीमागे याचा आन्सर चुकलेला, ठीक आहे, पाठीमागे टेक्स्टबुक मध्ये आन्सर चुकलेला आहे. सो आय इक्वल टू काय येणार बघा, आता हे याच्या बरोबर डिवाइड करा, म्हणजेच काय येणार इंटिग्रेशन ऑफ 5 तसंच राहणार, हे आणि हे कॅन्सल होणार. सो 1 म्हणजे इथे dx येणार फक्त. ओके, म्हणजे 1च येणार. ठीक आहे, 5 बाहेर काढला, जरी मी 5 बाहेर काढला तर इथं 1च येणार. ठीक आहे, मायनस 1 तसाच इंटिग्रेशन ऑफ 1 नाही लिहिले तरी चालेल, कारण 1 नाही लिहिले तरी चालेल. ठीक आहे, 3e⁻x अपॉन 3e⁻x प्लस 4 dx. ठीक आहे, मग आता काय करू याच्यात बघा, 5 तसाच इंटिग्रेशन ऑफ 1 काय तर x येतं, मायनस याचा डेरिव्हेटिव्ह वर आहे, हो आहे, 3 तसाच e⁻x चा डेरिव्हेटिव्ह e⁻x म्हणजे 3e⁻x येतं, प्लस 4 चा डेरिव्हेटिव्ह 0 म्हणजे फक्त 3e⁻x चा डेरिव्हेटिव्ह 3e⁻x येतं. सो मग मला हाच फंक्शन द्यावा लागेल. सो काय येणार मग लॉग ऑफ मॉड ऑफ 3e⁻x प्लस 4. ओके, प्लस c झालं, हे आन्सर येणार. आणि इथं लास्टला फॉर्म्युला लिहा, हे कुठून आलं, जर खाली फंक्शन असेल त्याचं डेरिव्हेटिव्ह वर प्रेझेंट पाहिजे, होतं होतं. सो म्हणून मी इथे लॉग ऑफ f(x) लिहिणार. ठीक आहे, हे असं येतं. चला काढा स्क्रीनशॉट लवकर पटकन. आणि हेच आन्सर प्लस हा. ठीक आहे, हे चालेल, टाइम बघू दे. येस, ठीक आहे. हा, आता बघा नेक्स्ट क्वेश्चन जो आहे ना 9th वाला, तो तुम्ही करायचा सॉल्व. ठीक आहे, मी 9th वाला क्वेश्चन लिहून देतो ऑलरेडी. बघा 9th वाला क्वेश्चन लिहितो, मग स्टॉप करतो, फक्त क्वेश्चन लिहितो. 9th वाला क्वेश्चन हा तुम्हाला सॉल्व करायचा आहे. काय आहे, 3e⁻x सॉरी 2x आहे, 2x. ओके, प्लस 5 आहे अपॉन 4e⁻2x प्लस सॉरी मायनस 5. बघा हे सेम पाहिजे. ओके, सो तुम्ही हे सॉल्व करून द्यायचंय मला. ओके, आणि मला फोटो पाठवा, झाला असेल तर पाठवा लवकर. ओके, आणि टाइमपास करू नका, लवकर सेंड करा मला. चला तोपर्यंत बाय बाय.